नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नवरात्री स्पेशल साखर गूळ न वापरता फक्त 3च साहित्यात महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे शेंगदाण्याचे लाडू बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडू बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला मोजून एका वाटीने बरोबर 1.5 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। तर मंद आचेवर आता हे शेंगदाणे असे चमच्याने सतत हलवत आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। हे शेंगदाणे अजिबात कच्चे राहू द्यायचे नाही, कच्चे राहिले तर लाडूची चव बदलते। त्यामुळे शेंगदाणे असे छान खमंग भाजून घ्यायचे। बघू शकता शेंगदाणे मस्त खमंग भाजले। आता भाजलेले शेंगदाणे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर कढईमध्ये फक्त 1 चमचाभर तूप टाकायचं। तूप वितळलं की या तुपामध्ये टाकण्यासाठी इथे मी वाटीभर पेंड खजूर घेतलेले आहे। तर या पेंड खजूरमधील बिया मी सर्व काढून घेतलेले आहे। आता आपल्याला हे पेंड खजूर या तुपामध्ये मिक्स करायचं आणि मंद आचेवर हे पेंड खजूर सॉफ्ट होईपर्यंत या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता आता पेंड खजूर छान सॉफ्ट झाला आहे। तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि हे पेंड खजूर आपल्याला थंड होण्यासाठी या कढईमध्येच ठेवून द्यायचे। त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजले होते ते पूर्णपणे थंड झाले। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि जाडसर हे शेंगदाणे ग्राइंड करून घ्यायचे। तर बघू शकता इथे मी शेंगदाणे ग्राइंड केले। तर बघू शकता छान असे जाडसर शेंगदाणे सुरुवातीला ग्राइंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपली जेव्हा पेंड खजूर पूर्णपणे थंड होईल तेव्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच ही पेंड खजूर टाकून घ्यायची आणि जाडसर ग्राइंड केलेल्या शेंगदाण्यामध्ये चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करत शेंगदाणे आणि पेंड खजूरचं मिश्रण छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी मिश्रण ग्राइंड करून घेतलं आहे। बघू शकता एकदम मस्त असं लाडू बनवण्यासाठी मिश्रण ग्राइंड झालेलं आहे। तर आता हे ग्राइंड झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असं दाणेदार हे मिश्रण ग्राइंड झालं आणि पेंड खजूरमुळे या मिश्रणाला छान रंगसुद्धा आलेला आहे। तर हे ग्राइंड केलेलं मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मुठीमध्ये दाबताच हे मिश्रण छान सॉफ्टसुद्धा झालं आहे। तर आता या मिश्रणाचे आपण लगेच लाडू बनवून घेऊ। तर लाडू बनवण्यासाठी मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि मिश्रण हातामध्ये छान दाबून घ्यायचं आहे। लाडू बनवायला आपण जे पेंड खजूर वापरलेला आहे त्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते आणि अगदी सहज असा लाडू तयार होतो। तर बघू शकता खूप मस्त असा शेंगदाण्याचा लाडू तयार झाला। आता हा लाडू बाजूला ठेवते आणि परत या ठिकाणी मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते। तर सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचे, दोन्ही हाताच्या मध्ये हे मिश्रण दाबून घ्यायचे। तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज असा दुसरा सुद्धा आपला लाडू तयार झालेला आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेत। बघू शकता खूप मस्त असे आपले उपवासाचे लाडू तयार झालेले आहे। तर तयार झालेले लाडू मी तुम्हाला या ठिकाणी तोडून सुद्धा दाखवते। तर बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहे। हे लाडू बनवताना आपण गुळाचा, साखरेचा किंवा ड्रायफ्रूटचा सुद्धा वापर केलेला नाही, फक्त 1 चमचाभर तुपामध्ये हे उपवासाचे लाडू तयार केलेले आहे। तर उपवासामध्ये दिवसभर एनर्जी टिकून ठेवण्यासाठी हे शेंगदाण्याचे लाडू खूपच छान आहे। तर माझ्या पद्धतीने असे हे लाडू तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।